brought to you by Silver Pumps. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप नाम याद रखना। या ठिकाणी काहीतरी मंत्रालयात काम असेल, आमदारांना भेटायचं असेल, मंत्र्यांना भेटायचं असेल, यासाठी येतो आणि त्याला जर व्यवस्थित क्वालिटीचं जेवण मिळत नसेल तर निश्चित हे झालं माझ्या हिशोबाने चांगलं झालं। जेवण सकाळच्या पोळ्या ज्या आहेत ते संध्याकाळी देतात आणि सकाळची भाजी जी आहे संध्याकाळी देतात। त्यांनी संजय गायकवाड साहेबांना आरेरावी केली, पण संजय गायकवाड साहेब असे ते शिवसैनिक आहे, बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहे। न जर निकृष्ट दर्जाचा असेल तर लायसन कायमस्वरूपी हे सस्पेंडच करायला पाहिजे। मारहाण करणं हे चुकीचं आहे, कारण आपण लोकशाहीच्या राज्यामध्ये राहतो आणि या राज्यामध्ये मारहाण ही चुकीचीच आहे। याला आम्ही कधीही समर्थन देणार नाही। वेटर सुद्धा त्यांना काहीतरी आभरसभर बोलला असेल, त्याशिवाय गायकवाड साहेब असं करू शकत नाही। सर, तुम्हाला काय म्हणत आहे त्यांचा ते लायसन्स सस्पेंड झाला? सस्पेंड ते काल सन्माननीय संजय गायकवाडजी साहेब यांच्या अन्नात काहीतरी डाळीमध्ये काहीतरी वास आला। त्या वासाच्या कारणाने त्यांची हॉटेल ज्यांना चालवायला दिली त्यांची हुज्जत झाली। आता ठीक आहे, आज दिवसभर ते काम करून येतात, थकतात, त्यांना चांगलं अन्न, आमदाराला जर निकृष्ट दर्जाचं जेवण मिळत असेल तर सामान्य माणसाला काय मिळेल? आता आम्ही सगळे एवढे आलेले हे सगळे माणसं ग्रामीण भागातले सगळे सर्व शेतकरी, आमचे महिन्यातून 2 महिन्यातून 4 महिन्यातून काम निघतं मंत्रालयामध्ये। त्याच्यात जर असं कॅन्टीन मध्ये जेवण असलं निकृष्ट दर्जाचं तर मग हे योग्य नाहीये। जे झालं मारपिटीचं आम्ही काही समर्थन करत नाही, आम्ही शेतकरी माणसं आहे, आम्ही शिवसैनिक पण आहोत, पण शिवसैनिकची जी स्टाईल आहे ती संजय गायकवाड साहेबांनी पूर्ण त्याचा वापर केला। आम्ही छत्रपती संभाजीनगर वैजापूरून येथून आलोय। आमचे शिवसेनेचे कार्यसम्राट आमदार प्राध्यापक रमेश पाटील बोरनारे सर, ते शिवसेनेचे मुख्य प्रतोद पण आहेत। त्यांच्या समवेत आम्ही कित्येक वेळा या कॅन्टीन मध्ये जेवण केलेलं आहे। जेवण एकदम उत्कृष्ट होतं पहिले, पण आता हे जे ठेकेदार आले, आता नवीन काही ठेकेदार भरती झाली असेल की किंवा काही झालं असेल, पण या 2 महिने 4 महिन्याच्या कालावधीत काय जेवण व्यवस्थित असं मिळालं। आधी जेवण कुठे करणार तुम्ही? आता जेवण आता बघू, आता साईडला कुठं भेटतं का काय, स्टॉलवर खाणं आहे, आता दुसरं काहीच नाही, पाव वडे पाव, दुसरं काय चांगलं जेवण भेटणार नाही। तुम्ही कुठे करणार जेवण? आम्ही इथं स्टॉल वगैरे कुठं नाश्ता वगैरे तिथंच करणार, बाकी कुठेतरी। पण ते झाला ते बरोबर आहे का? नाही, मारहाणी झाली हे चुकीचं आहे मॅडम, कारण की मारहाण सबूत नाही करू शकत। पण तुमचं काय म्हणाल आहे? नाही, आता कसं आहे, आमदार सारख्या माणसाला जर या क्वालिटीचं जेवण मिळत असेल तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे काय हाल होणार? महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एखादा नागरिक या ठिकाणी काहीतरी मंत्रालयात काम असेल, आमदारांना भेटायचं असेल, मंत्र्यांना भेटायचं असेल, यासाठी येतो आणि त्याला जर व्यवस्थित क्वालिटीचं जेवण मिळत नसेल तर निश्चित हे झालं माझ्या हिशोबाने चांगलं झालेलं। जेवण कसं आहे ते तुम्ही? आम्ही अगोदर सुद्धा जेवण केलेलं आहे। यामध्ये जेवण सकाळच्या पोळ्या ज्या आहेत ते संध्याकाळी देतात आणि सकाळची भाजी जी आहे संध्याकाळी, त्याची क्वालिटी जी आहे, त्याची जी पात्रता आहे, म्हणजे जे शरीराला पोषक आहार मिळायला पाहिजे असा आहार मिळत नाही। आणि जे अन्न व औषध प्रशासनाने या हॉटेलवर कारवाई केली ती अतिशय योग्यच कारवाई केलेली आहे, कारण की अन्न निकृष्ट दर्जाचं अन्न लोकांना जर देत असेल तर आरोग्याला नक्कीच धोका निर्माण होणार आहे त्यांच्या। आणि जे काही संजय गायकवाड यांनी जे मारहाण केली याचं आम्ही समर्थन करत नाही, कारण मारहाण लोकशाहीला घातक आहे। लोकशाहीमध्ये मारहाण करणं, एवढे लोकप्रतिनिधी असताना त्यांनी कोणतं तरी लेटर पॅड द्यायचं होतं, मुख्यमंत्र्यांच्या कानावर ही गोष्ट घालायची होती, त्यांनी याच्यावर कारवाई करायला लावायची होती अन्न व प्रशासन विभागाला, परंतु मारहाण करणं हे चुकीचं आहे, कारण आपण लोकशाहीच्या राज्यामध्ये राहतो आणि या राज्यामध्ये मारहाण ही चुकीचीच आहे। याला आम्ही कधीही समर्थन देणार नाही आणि कधीही त्याचं समर्थन करणार नाही या मारहाणीचं। रेस्टॉरंट कॅन्टीनचा लायसन्स सस्पेंड झाला, ते बरोबर आहे का? सस्पेंड झालं मॅडम, सांगायचं जर म्हणलं तर जर खाणं जर निकृष्ट दर्जाचं असेल तर लायसन कायमस्वरूपी हे सस्पेंडच करायला पाहिजे। आम्ही हिंगोलीहून आलो, जवळपास आमचं 350-400 किलोमीटर आहे। आम्ही रेलगाडीमध्ये उभं राहून आलेलो आहोत आणि तर जेवण जर व्यवस्थित नसेल तर कॅन्टीनचा फायदा बी काय? तर तुम्ही काय नाही कंप्लेंट केलं? आम्ही पहिली बार आलेलो आहोत आणि जेवण केलेलं इथं, त्यानंतर आम्ही बोललो पण, तर आम्हाला त्यांनी काय केलं, नंतर पोळ्या बनवून दिल्या, पण जर असं जेवण असेल तर निकृष्ट दर्जाचं जेवण आहे। तुम्ही कंप्लेंट केलं आहे का? तुम्ही कधी कंप्लेंट केलं आहे? कॅन्टीन मध्ये आमदार साहेब आल्यानंतर जो दर्जेदार खाना
जेवायला द्यायला पाहिजे त्या पद्धतीने दिलं नाही. आम जनतेतला माणूस सुद्धा आत गेल्यानंतर त्याला ते संजय गायकवाडांनी का मारलं तर त्या डाळीचा वास येत होता. त्याच्यावर कुठली मीडिया बोलत नाही. त्याला राग येणार नाही की माझ्यासाठी जर असं अन्न असेल, मी आमदार असून, तर आम जनतेचा प्रश्न काय असेल. इथे सकाळी नाश्ता असतो, भीड असती, आतमध्ये नाश्ता का करत नाहीत. अतिशय उमरटपणाने वागणारी कॅन्टीनची कर्मचारी आहेत. कोणालाही कसली किंमत देत नाहीत. एक ऑर्डर 4 वेळा सांगावी लागते. हे तुम्हाला मी सांगतो, 30 वर्ष झाले मी इथे येतो. अतिशय खालच्या दर्जाचं काम. तुम्ही कंप्लेंट केला होता का? कंप्लेंट बुक ज्या वेळेला मागितलं त्यावेळेला कंप्लेंट बुक नाही. आणि जो टेंडर पास करतो तो कोण मंत्री असेल, सचिव असेल, कोण, तिची पहिली चौकशी झाली पाहिजे. कारण त्यांनाच प्रत्येक वेळेला त्यांनाच का महाराष्ट्रात एखादा मराठी चालला पाहिजे म्हणून आता ही दोन बंधुराज म्हणतात की मराठी चाल, मग मराठ्याला का देत नाहीत ते. साऊथ इंडियन दिला तुम्ही त्या मुद्द्यावर तुम्ही प्रॉब्लेम आहे. नाही, साऊथ इंडियनला द्यायला प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही आपल्या माणसाला काय देत नाही. आपल्या माणूस भाकरी भाजी देऊ शकतो ना. 1 वर्ष टेंडर देऊन बघा, आणि तो बरोबर करत नसेल तर त्याला देऊ नका. तुमचं ते विठ्ठल कामत त्यांना द्या ना, त्यांचं बघा जेवण एकदा. तुम्ही कधी कंप्लेंट केला होता का? कंप्लीट केलं नाही आम्ही. जेवण कसं आहे? जेवण साधारण आहे, परंतु संजय गायकवाड साहेबांची चूक आहे असं नाही. तो वेटर सुद्धा त्यांना काहीतरी आभरचबर बोलला असेल, त्याशिवाय गायकवाड साहेब असं करू शकत नाही. आरेरावी केली होती. आम्ही तिथं होतो, बाजूलाच उभे होतो. त्यांनी संजय गायकवाड साहेबांना आरेरावी केली. पण संजय गायकवाड साहेब असे ते शिवसैनिक आहे, बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहे. त्यांनी शिवसेना ही कशी आहे ही दाखवून दिली. हो, तो मारपीट सही आप यही कह नहीं, मारपीट सही नहीं है, लेकिन इन जैसे लोगों को ये सही नाही. अशा लोकांना हेच चालतं. या लोकांना जर सगळं प्रेमानं सांगून जर जमत नसेल तर मग असं करणं योग्य आहे. माझ्या दृष्टीने तर योग्य वाटतं.